हॅलो फ्रेंड्स, मी गणेश मेनकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे या प्रकरणाचा आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत, म्हणजे दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर वर्ग समीकरण कशाला म्हणायचं, त्याचं सामान्य रूप कसं लिहितात आणि त्यावरून ए बी सी यांच्या किमती कशा काढतात. तर याच्यावरच आधारित आपला सराव संच 2.1 जो आहे त्यातील काही उदाहरणं आज आपण अभ्यासणार आहोत. तर पाहूया सराव संच 2.1. आता सराव संच 2.1 मध्ये जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे, कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा. पहिला प्रश्न काय बघा, कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा. आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की वर्ग समीकरण कुणाला म्हणायचं की एकाच चलातील असणारे समीकरण परंतु ज्याचा सर्वात मोठा घातांक 2 आहे अशा समीकरणाला आपण काय म्हणतो, वर्ग समीकरण. आणि त्याचं सामान्य स्वरूप पाहिलं आपण तर ते सामान्य स्वरूप कसं असतं, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या स्वरूपात तुम्ही कोणतंही समीकरण लिहिलं तर ते वर्ग समीकरण असणार आहे. याच्यामध्ये काळजी फक्त काय घ्यायची, a ची किंमत आपल्याला 0 नसावी आणि मग a b c या काय असणार आहेत, वास्तव संख्या असणार आहेत. आपल्याला पहिल्या प्रश्नात असं विचारलेलं आहे की कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा. मग आता आपल्याला काय लिहायचे आहेत, वर्ग समीकरणे लिहायचे आहेत. कोणती लिहू शकता तुम्ही. मग आपण 2 लिहायला सांगितलेत, आपण नमुने दाखल 4 लिहूया. बघा असं लिहिता येईल, 4x चा वर्ग अधिक 5x अधिक 7 बरोबर 0. हे आपलं वर्ग समीकरण आहे. याच्यात a b c ही सर्व पद आहेत, परंतु b किंवा c, b ची किंमत 0 असेल किंवा c ची किंमत 0 असेल तर वेगळ्या स्वरूपातलं समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे एखादा समजा मी b ची किंमत 0 घेतली तर असं एखादं समीकरण येईल, 3y चा वर्ग वजा 17 बरोबर 0. इथं a आहे c आहे पण b चं पद नाही, कारण b ची किंमत आपण त्याची घेतली 0. तुम्ही एखाद्या याच्यामध्ये c ची किंमत 0 घेऊ शकता. ते तर कसं समीकरण येईल बघा, समजा तुम्ही असं घेतलं, m चा वर्ग अधिक 18m बरोबर 0. हे सुद्धा वर्ग समीकरण होऊ शकतंय. याच्यामध्ये c दिसत नाही कारण c ची किंमत आपण किती घेतली, 0. काही समीकरणामध्ये एकाच वेळी b सुद्धा 0 असू शकतो आणि c सुद्धा 0 असू शकतो. मग ते वर्ग समीकरण कसं येईल, तर ते समीकरण असं येऊ शकतं, 5z चा वर्ग बरोबर 0. तर ही चारीच्या चारी जी आहेत ती वेगवेगळ्या स्वरूपातली वर्ग समीकरण आहेत. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहू शकता. तर तुम्हाला समजला असेल हा पहिला प्रश्न की वर्ग समीकरणे कशी मांडायची. आता आपण याच्यातला दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न असा आहे बघा, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ती लिहा. म्हणजे आपल्याला समीकरण दिले ती समीकरण आपण लिहून घेऊया आणि ती वर्ग समीकरण आहेत की नाहीत हे आपल्याला ओळखायचे आहे. आता वर्ग समीकरण असण्यासाठी आपल्याला 2 अटी पाहिजेत. पहिली अट म्हणजे त्याच्यामध्ये एकच चल हवा आहे आणि त्या चलाचा सर्वात मोठा जो घातांक आहे तो 2 असला पाहिजे. 2 पेक्षा जास्त चालणार नाही, 2 पेक्षा कमी चालणार नाही, तरच तो आपल्याला वर्ग समीकरण आहे असं म्हणता येईल. मग आता आपल्याला काही समीकरण सरळ दिलीत, काही विस्कळीत स्वरूपात दिली, ती आपल्याला ती सामान्य रूपात प्रथम आणावी लागतील आणि मग ओळखावं लागेल. तर प्रश्न दुसरा आहे, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती, असा प्रश्न दुसरा आहे आपला. त्याच्यातील आकडा 1 घेतो मी. बघा आकडा 1 काय आहे, x चा वर्ग अधिक 5x, x चा वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. आणि मग आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही चल पाहिलं तर इथं पण x दिसतंय, इथं पण x दिसतंय, इथं स्थिर पदाला चल नसतंय. म्हणजे इथं x हे एकच चल आहे आणि x हे एकच चल असून याच्यामध्ये आपल्याला सर्वात मोठा घातांक बघा, इथं घातांक 0 आहे, इथं घातांक 1 आहे, इथं घातांक 2 आहे. म्हणजे सर्वात मोठा घातांक किती आहे, 2 आहे. मग
आता आपल्याला काय करता येईल बघा, मग काय सांगणार तुम्ही इथं, यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, या समीकरणामध्ये x हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे बघा, 2 आहे. 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणजे 2 अटी कोणत्या, त्याच्यामध्ये एकच चल हवाय आणि त्याच्यातला सर्वात मोठा घातांक जो आहे तो किती असला पाहिजे, 2 आहे. या दोन्ही अटी पूर्ण झालं तर ते वर्ग समीकरण असणार आहे. या दोन्ही अटी पूर्ण झाल्या नाहीत तर हे वर्ग समीकरण नाही असं आपण लिहू शकतो. म्हणजे आपल्याला ह्या 3 गोष्टींवर लक्ष द्यायचे आहे. आता दुसरं समीकरण बघूया आपण याच पद्धतीनं. दुसरं समीकरण काय आहे बघा, आता आपण या 3च गोष्टी फक्त लिहिणार आहे. आता दुसरं जर समीकरण पाहिलं आपण तर ते दुसरं समीकरण असं आहे बघा, y वर्ग बरोबर 5y वजा 10. आता हे समीकरण आहे, परंतु याच्यामध्ये बघा आपल्याला वर्ग समीकरण सामान्य स्वरूप जे आहे ते कसं आहे की त्याच्यामध्ये ax वर्ग अधिक bx अधिक c ही 3 पद आपण शक्यतो डावीकडे लिहितो आणि 0 उजवीकडे लिहितो. या पद्धतीने आपल्याला जर लिहायचं असेल तर आपल्याला ही 2 पद पहिल्यांदा डावीकडे आणावी लागतील, उजवीकडे 0 ठेवावं लागेल. मग हे सरळ जर आपण समीकरण केलं तर हे समीकरण कसं होईल, y चा वर्ग अधिक 5y, इकडे आले काय झालं वजा 5y, वजा इकडे आले काय झालं अधिक 10 बरोबर 0. बघा आता या समीकरणामध्ये y हे एकच चल दिसतंय आणि चलाचे घातांक जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथला घातांक 0 आहे, इथला घातांक 1 आहे आणि इथला घातांक 2 आहे. म्हणजे 2 हा सर्वात मोठा घातांक आहे. काय लिहू शकता तुम्ही, या समीकरणामध्ये y हे एकच चल असून चलाचा जो सर्वात मोठा घातांक आहे तो किती आहे, 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. दिलेलं जे समीकरण आहे ते वर्ग समीकरण आहे. अशा पद्धतीने आपण दुसरा आकडा बघितला. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा आकडा पाहायचा आहे बघा. तिसरा आकडा जर आपल्याला थोडी आकडेमोड करावी लागेल. तिसरा आकडा काय आहे बघा, तिसऱ्या आकड्यात तुम्हाला असं दिलेलं आहे y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. आता बरोबर किती आहे 2. पहिल्यांदा आपण उत्तरामध्ये दिलेलं समीकरण आहे असं लिहून घेऊया आणि मग आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या समीकरणाला थोडंसं सरळ रूप द्यावं लागेल. सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला हे समीकरण वर्ग समीकरण आहे का नाही हे शोधता येईल. यासाठी काय करावं लागेल, छेदाचा जो y आहे तो पहिल्यांदा आपल्याला घालवायचा आहे आणि समीकरणाची सगळी चल जी आहेत ती अंश रूपात आणायची आहेत, म्हणजे आपल्याला जरा सोयीचं ठरेल. छेदाचा हा जर y घालवायचा तर आपण संपूर्ण समीकरणाला हा भागिले y घालवायचा असेल तर गुणिले y करावं लागेल. आपण काय म्हणूया, समीकरणास y ने गुणू, समीकरणास y ने गुणून डायरेक्ट गुणूया आणि गुणल्यानंतर काय मिळते ते लिहूया. पहिल्यांदा इथं y ने गुणलं की y गुणिले y चा वर्ग काय आला, y चा घन अधिक, आता 1/y ला जर तुम्ही y ने गुणलं तर y ला y काय होणार आहे, जाणार आहे. म्हणजे इथं फक्त काय राहिलं 1 आणि 2 ला y ने गुणले काय आलं 2y. म्हणजे हे समीकरण काय झालं, y चा घन हे 2y इकडे आणलं तर वजा 2y अधिक 1 बरोबर 0. आता याच्यामध्ये आपल्याला चल एकच दिसतंय y, परंतु जर घातांक पाहिले तर इथला घातांक 0 आहे, इथला घातांक 1 आहे आणि इथला घातांक मात्र 3 आहे. म्हणजे सर्वात मोठा घातांक किती आहे 3. मग आपला सर्वात मोठा घातांक किती हवा असतो 2. इथे काय म्हणायचं, या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे का नाही, सर्वात मोठा घातांक 2 नाही. म्हणून हे वर्ग समीकरण
नाही, हे वर्ग समीकरण नाही. आलं लक्षात? दोन अटीपैकी एक अट इथं पूर्ण होत नाही. पहिली अट कोणती? एकच चल पाहिजे. दुसरी अट कोणती? सर्वात मोठा घातांक 2 पाहिजे. पण ते सर्वात मोठा घातांक 2 आहे का? नाही. त्याच्यामुळे हे वर्ग समीकरण नाही. याच्यानंतर पुढचं समीकरण बघूया आपण, चौथं. चौथं समीकरण. समीकरण नंबर 4 जे आहे ते काय आहे बघा, x अधिक 1/x बरोबर -2. पहिल्यांदा आपण काय करूया, समीकरण लिहून घेऊया. x अधिक 1/x बरोबर -2. आता इथे पण मागे समीकरणामध्ये चल जे आहे ते छेदाला आहे. छेदाचं चल आपल्याला जर घालवायचं असेल तर या संपूर्ण समीकरणास पहिल्यांदा आपण x न गुणून घेऊया, म्हणजे छेदाचं चल निघून जाईल आणि आपल्याला समीकरण ओळखणं सोयीचं ठरेल. इथं काय म्हणूया, समीकरणास x ने गुणून, समीकरणास x ने गुणून, x न गुणल्यावर काय मिळेल बघा, पहिल्यांदा x गुणिले x, x चा वर्ग अधिक 1/x ला तुम्ही पुन्हा x न गुणलं की x ला x जाणार आहे, फक्त राहील 1 बरोबर -2 ला x न गुणलं की -2x. म्हणून समीकरण सरळ केल्यानंतर कसं दिसेल, x चा वर्ग हे -2 इकडे आणूया, अधिक 2x होईल, हे अधिक 1 आहे असं लिहूया, बरोबर 0. बघा आता इथं ax वर्ग bx आणि c या स्वरूपात समीकरण आलेलं दिसतंय आपल्याला. इथला घातांक 0 आहे, इथला 1 आहे आणि इथला 2 आहे घातांक. याचाच अर्थ सर्वात मोठा घातांक 2 आहे. इथं आपण काय लिहूया, म्हणून वरील समीकरणात x हे एकच चल असून या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. आता म्हणावं लागेल आपल्याला, सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण आहे. आलं का लक्षात? याच प्रकारे आपण पाचवं समीकरण बघूया, काय वर्ग समीकरण आहे का नाही ते. बघा समीकरण क्रमांक 5. पाचवं समीकरण काय दिले आपल्याला, m अधिक 2 गुणिले m वजा 5. m अधिक 2 गुणिले m वजा 5 बरोबर 0. पहिल्यांदा आपण काय करूया, समीकरण जसं आहे तसं लिहूया. आता या समीकरणामध्ये बघा आपल्याला 2 कंसांचा गुणाकार आहे. द्विपदीनं द्विपदीला गुणणं तुम्ही 8वी आणि 9वी मध्ये शिकलाय. आपण पहिल्यांदा काय करणार आहे, m न या m ला आणि वजा 5 ला गुणणार आहे, आणि हा गुणाकार झाल्यावर परत 2 न गुणणार आहे. मग बघा m गुणिले m, m चा वर्ग पुन्हा वजा चिन्ह, m गुणिले 5 वजा 5m येईल. आता m न गुणून झालं, आता एकदा 2 न गुणूया आणि नंतर 2 पहिल्यांदा m ला गुणूया नंतर वजा 5 ला. मग अधिक 2 गुणिले m काय आलं, अधिक 2m, धन गुणिले ऋण, ऋण चिन्ह असतं, 2×5 = 10 बरोबर 0. आता ही सजातीय पद आहेत. मग आता यांच्यावर काय क्रिया करूया, m वर्ग आहे असं राहिलं, भिन्न चिन्ह आहेत बघा, इथं भिन्न चिन्ह असलं माहिती असल्यावर काय करतो आपण, वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग 5 न 2 गेलं, 3 राहिलं, मोठ्या संख्येला चिन्ह वजा म्हणून वजा 3m वजा 10 बरोबर 0. पहा इथं m चा घातांक इथं 2 आहे, इथं घातांक 1 आहे आणि इथं घातांक 0 आहे. चल m हे एकच आहे आणि सर्वात मोठा घातांक 2 दिसतोय. म्हणून आपण काय म्हणू शकतो, वरील समीकरणात m हे एकच चल असून या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. लक्षात? इथे दोन्ही अटी पूर्ण झाल्या म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आता याच्यानंतर बघा अजून आपले एक उदाहरण आहे, इथं सहावं उदाहरण बघूया आपण. आपला प्रश्न दुसरा चाललेला आहे. प्रश्न 2 मधलं आपण 6वं उदाहरण पाहतोय. 6वं उदाहरण काय बघा, m चा घन अधिक 3m
वजा 2 बरोबर आहे 3m घन. 3m चा घन. आता बघा इथं घनपद आहेत. आपण पाहूया काय होतं. हे समीकरण सरळ करूया. पहिल्यांदा मी समीकरण जसं आहे तसं लिहून घेतो. m चा घन अधिक 3m वजा 2 बरोबर 3m चा घन. आता आपल्याला हे समीकरण सोप्या रूपात आणण्यासाठी आपण काय करू. हे जे उजवीकडे चलपद आहे ते पहिल्यांदा डावीकडे घेऊया. मग काय लिहिता येईल बघा. आपला m चा घन हे धनपद आहे. इकडे आलं की ऋण झालं. वजा 3m चा घन अधिक 3m वजा 2 बरोबर 0. ही दोन सजातीय पद आहेत. चिन्हानुसार यांची आपल्याला क्रिया करता येईल. बघा हे धनपद आहे हे ऋणपद आहे. म्हणजे भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असल्यावर आपण नेहमी काय करतो. त्या पदांसह गुणकांची वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येत चिन्ह देतो. वजाबाकी केली तर 3तनं 1 गेलं. 2m घन राहिलं. परंतु त्या मोठ्या संख्येला चिन्ह वजा आहे. त्यामुळे चिन्ह कुठलं आलं वजा अधिक 3m वजा 2 बरोबर 0. आता बघा आपल्याला इथं याच्यापेक्षा पुढे सोपं रूप देता येत नाही. तुम्ही जर घातांक पाहिले तर याचा घातांक 3 दिसतोय, याचा घातांक 1 दिसतोय आणि याचा घातांक 0 दिसतोय. मग सर्वात मोठा घातांक किती दिसतोय हो तुम्हाला. 3 दिसतोय. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल बघा. या वरील समीकरणात m हे एकच चल असून या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक किती आहे हो. 2 च्या ऐवजी किती आहे 3 आहे. सर्वात मोठा घातांक 3 आहे लिहा किंवा सर्वात मोठा घातांक 2 नाही असं लिहिलं तरी चालतंय किंवा सर्वात मोठा घातांक 3 आहे असं लिहिलं तरी चालतंय. परंतु इथं 2 दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे हे वर्ग समीकरण आहे का नाही. त्यामुळे इथं काय लिहावं लागेल. हे वर्ग समीकरण नाही. हे वर्ग समीकरण नाही. आलं का लक्षात. आपल्या यामध्ये काय सांगता येईल की हे 6 उदाहरण जे आहे ते वर्ग समीकरण नाही. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न इथं संपलाय. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न असा आहे बघा. खालील समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकातील a, b आणि c यांच्या किमती ठरवा. म्हणजे तुम्हाला काय करायच्या खालच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये पहिल्यांदा दिलेलं समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आपलं वर्ग समीकरणाचं काय आहे सामान्य स्वरूप आहे. या सामान्य स्वरूपामध्ये काय करायचं आहे मांडायचे आणि मांडल्यानंतर a, b आणि c ची किंमत शोधायची. मग पहिलं उदाहरण बघूया आपण. पहिलंच उदाहरण आहे 2y बरोबर 10 वजा y वर्ग. 10 वजा y चा वर्ग. यानंतर बघा आता आपण काय करूया. पहिल्यांदा हे समीकरण आहे असं लिहूया. 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग. हे समीकरण पहिल्यांदा आपण सरळ स्वरूपात लिहूया. म्हणजे अशा रूपात लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. त्यासाठी काय करावं लागेल. ही जी 2 पद आहेत चलपद हे आपल्याला डावीकडे आणावी लागतील. म्हणजे हे उजवीकडे 0 राहील. मग पहिल्यांदा आपल्याला 1 नंबरला आपल्याला वर्ग पद असावं लागतं. 2 नंबरला घातांक 1 असणारं पद असावं लागतं. 3 नंबरला स्थिर पद असावं लागतं. याप्रमाणे आपण मांडणी करूया. मग सगळ्यात पहिल्यांदा वर्ग पद 1 नंबर आलं पाहिजे. वजा y वर्ग आला काय झाला अधिक y चा वर्ग. हे धन 2y आहे असं राहिलं धन 2y आणि अधिक 10 या बाजूला आलं की वजा 10 झालं बरोबर 0. मग आता हे समीकरण आपलं ax वर्ग bx आणि c या स्वरूपात आलेलं आहे. मग आपण काय म्हणूया हे समीकरण आपण या स्वरूपात आणलं. मग आता म्हणता येईल आपल्याला या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करूया आणि तुलना करून काय मिळेल आपल्याला. तुलना करून a, b आणि c आता आपल्याला मांडता येईल. a किती येईल बघा. a म्हणजे इथला सहगुणक किती आहे 1. b किती आहे सहगुणक आहे 2. c किती आहे तर तो सहगुणक आहे वजा 10. अशा पद्धतीने आपल्याला a ची, b ची आणि c ची किंमत मांडता येते. आणि मग आता आपल्याला याचप्रमाणे दुसरं उदाहरण पाहता येईल. दुसरं उदाहरण काय बघूया. दुसरं उदाहरण काय आहे x वजा 1 चा वर्ग. डायरेक्ट उत्तरच लिहितो मी. x वजा 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3.
आता इथं द्विपदीचा वर्ग आहे, द्विपदीचा वर्ग आपल्याला मांडायचे आहे. द्विपदीचं सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता बघा वजाबाकी आहे, ए वजा बी हा वर्ग विस्तार तुम्हाला माहिती आहे. याचा विस्तार आपण कसा करतो, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले दोघांचा गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. ह्या सूत्रानुसार आपण पहिल्यांदा या कंसाचा वर्ग विस्तार करूया. मग काय मिळेल बघा, पहिल्यांदा पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग मध्ये दोघांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे ए चा आणि बी चा गुणाकार पुन्हा ए दुप्पट. मग आता एक्स चा आणि एक्स चा गुणाकार, एक्स चा आणि एक चा गुणाकार एक्स एक एक्स त्याची दुप्पट 2x आणि अधिक दुसऱ्या पदाचा म्हणजे 1 चा वर्ग 1 बरोबर 2x अधिक 3. आता 1 सारखी जी सजातीय पद आहे ती सजातीय पद आपण काय करूया, शेजारी लिहूया. आणि मग काय करता येईल बघा, हे पद वेगळं आहे, हे आणि हे पद एकसारखं आहे. बघा पहिल्यांदा x चा वर्ग वजा 2x आहे असं मांडलं, अधिक 2x इकडे आलं की पुन्हा वजा 2x झालं, अधिक 1 आहे असं मांडलं, अधिक 3 इकडे आलं वजा 3 आणि इकडे राहिलं 0. ही दोन पद सजातीय आहेत, ही दोन पद सजातीय आहेत. पुन्हा x चा वर्ग समान चिन्ह असले आपण बेरीजच करतो आणि आहे तेच चिन्ह देतो. मग इथं बेरीज 2 आणि 2 4x, चिन्ह मात्र आहे तेच म्हणजे वजा मिळेल. इथं मात्र भिन्न चिन्ह आहे, भिन्न चिन्ह असले आपण वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. 3तनं 1 गेलं 2 राहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आलं बरोबर 0. मग इथं आपल्याला काय म्हणता येईल, या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करून काय मिळेल आपल्याला, a किती येईल बघा, आपला a सहगुण दिसतोय इथला 1, b किती दिसतोय, b दिसतोय वजा 4 आणि c किती आहे, c आहे वजा 2. अशा पद्धतीने आपण या समीकरणाची प्रथम ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात मांडणी केली आणि त्याच्यावरून a, b आणि c च्या किमती शोधल्या. त्याच पद्धतीने आपण आता त्यातला तिसरा आकडा पाहूया. बघा 3 नंबरचा आकडा काय आहे, 3 नंबरचा आकडा डायरेक्ट आपण उत्तर देतो, लिहूया इथं. x चा वर्ग अधिक 5x, x चा वर्ग अधिक 5x बरोबर वजा पुन्हा कंसामध्ये 3 वजा x. आता पहिल्यांदा आपल्याला हा कंस सोडवावा लागेल आणि मग तो कंसातली पद डावीकडे आणावी लागतील. इथं काय म्हणता येईल बघा, x चा वर्ग अधिक 5x आहे असं राहिलं बरोबर. कंसाच्या बाहेर चिन्ह वजा चिन्ह असेल तर कंसातील आतील पदांची चिन्ह काय होतात, बदलतात. मग वजा इथं धनचं ऋण होईल वजा 3 आणि इथं ऋण आहे त्याचं काय होईल वजा वजा अधिक x होईल. आता ही दोन पद आपण डावीकडे आणूया आणि मग सोपं रूप देऊया त्याला. इथं x वर्ग आहे असं लिहिलं अधिक 5x आणि हे अधिक x इकडे आले काय झालं वजा x. आता राहिले वजा 3 इकडे आणायचं, ते वजा 3 इकडे आले काय झालं अधिक 3 बरोबर 0. आणि मग काय म्हणता येईल आपल्याला, ही दोन पद सजातीय पद आहेत. सजातीय पद जे आहेत ते सजातीय पदांचं काय करता येईल, भिन्न चिन्हात म्हणल्यावर वजाबाकी करता येईल आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देता येईल. x चा वर्ग भिन्न चिन्ह आहे, 5तनं 1 गेलं 4x राहिलं, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक पुन्हा अधिक 3 बरोबर 0. मग हे समीकरण आलं का, ax वर्ग bx आणि c या स्वरूपात आलं. मग काय म्हणता येईल, या समीकरणांची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करूया आणि तुलना करून a किती मिळेल आपल्याला 1 मिळाला, b किती मिळाला 4 मिळाला आणि c किती मिळाला 3 मिळाला. मग आता आपल्याला तिसरं उदाहरण पण आपल्याला मिळालेलं आहे आणि याच पद्धतीने आता आपण काय करणार आहे, चौथं उदाहरण घेणार आहे. चौथं उदाहरण काय बघूया आपण, याला असेल लक्षात तुमच्या. बघा चौथं उदाहरण काय दिलं आपल्याला, 3m चा वर्ग 3m चा वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9 2m वर्ग वजा 9. आता
यामध्ये आपल्याला काय करता येईल बघा, इथं पण वर्गपद दिसतंय, इथं पण वर्गपद दिसतंय. पहिल्यांदा आपण ही दोन्ही पद जी आहेत ती उजवीकडून डावीकडे नेऊया आणि मग याला सरळ रूप देऊया आणि मग काय येतंय ते पाहूया. मग इथं काय म्हणता येईल बघा, 3m वर्ग आहे असं, अधिक 2m वर्ग इकडे आले काय झालं, वजा 2m वर्ग, वजा 9 इकडे आले काय झालं, अधिक 9 बरोबर 0. ही दोन्ही पद दोघांची चल एकसारख्या त्यामुळे सजातीय पद आहेत आणि मग यांच्यासह गुणकावर क्रिया होईल. मग आता बघा 3 वजा 2 1m वर्ग राहिलं, म्हणजे फक्त m वर्ग राहिलं आणि अधिक 9 बरोबर 0. परंतु आपलं हे समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मांडायचे, म्हणजे 3 पद आली पाहिजेत. मग यासाठी आपल्याला बघा इथं 2च पद दिसतात, मग कोणतं पद नाही, b चं पद दिसत नाही, कारण b ची किंमत इथं किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. मग आपण काय म्हणता येईल बघा, इथं m चा वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0 असं आपलं पद येणार आहे. मग आता इथं ax वर्ग पद आलं, इथं bx पद आलं आणि इथं c चं पद आलं. मग पुन्हा म्हणूया आपण या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करून a किती होईल आपला, a झाला इथला 1, b किती होतोय बघा 0 आणि c किती होतोय 9 होतोय. आता आपली दोन शेवटची उदाहरण राहिली बघा, 5वा आणि 6वा आकडा. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल बघा, 5वा आकडा काय आहे, पाचवा आकडा असा आहे. याच्यामध्ये 5व्यामध्ये p कंसात 3 अधिक 6p, p कंसात 3 अधिक 6p बरोबर वजा 5. आता याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल बघा, p न पहिल्यांदा p गुणिले हा कंस आहे, म्हणजे कंसातील दोन्ही पदांना p न काय करायचे आपल्याला गुणायचे आहे. मग कसा गुणाकार होईल बघा, म्हणून p गुणिले 3 3p अधिक 6 6 आणि p गुणिले p p चा वर्ग बरोबर किती आलं, वजा 5. आपल्याला वर्गपद 1 नंबर लिहायचं असतं, एक घातांक असणार 2 नंबरला, स्थिर पद असणार 3 नंबरला. या पद्धतीने आपण पहिल्यांदा काय लिहूया, 6p चा वर्ग 2 नंबरला धन 3p आणि हे वजा 5 इकडे आलं, अधिक 5 बरोबर 0. बघा या ठिकाणी आता हे वर्गपद आलं, घातांक 1 असणार पद आलं आणि 0 घातांक असणार पद आलं, म्हणजे या स्वरूपात समीकरण आलेलं आहे. मग आपण म्हणूया या समीकरणाची या x वर्ग अधिक bx अधिक c शी तुलना करूया. यावरून a किती आहे बघा तुमचा, हा a आहे, हा b आहे आणि हा c. a बरोबर 6 आला, b बरोबर 3 आला आणि c बरोबर किती आला, 5. सगळी पद धन मिळाली. याच पद्धतीने आपल्या यातलं तिसऱ्या प्रश्नाचा शेवटचा आकडा बघूया आपण, काय बघा 6वा आकडा. 6वा आकडा आहे x चा वर्ग वजा 9, x चा वर्ग वजा 9 बरोबर 13. बघा पहिल्यांदा काय लिहूया, x वर्ग वजा 9 बरोबर 13. आता हे 13 पहिल्यांदा आपण डावीकडून उजवीकडे आणूया, म्हणून काय म्हणता येईल, x चा वर्ग वजा 9 अधिक 13 इकडे आले काय झालं, वजा 13 बरोबर 0. ही दोन सजातीय पद आहेत, त्यांची क्रिया काय होईल, चिन्हानुसार बघा समान चिन्ह म्हटलं आपण बेरीज करू, बेरीज करून आहे ते चिन्ह, x चा वर्ग 13 आणि 9 किती झालं आपलं, वजा 22 झालं बरोबर 0. परंतु याच्यात 2च पद आहेत, तिसरं पद गायब आहे. कोणतं पद गायब आहे बघा, वर्गपद आहे स्थिर पद आहे, म्हणजे मधलं पद म्हणजे b चं पद नाही. का नाही, कारण तिथं b ची किंमत 0 असली पाहिजे. मग आपण ते पद पहिल्यांदा घालूया, x चा वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0. मग या वर्ग समीकरणाची किंवा या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करून आपल्याला a किती मिळेल, b किती मिळेल, c किती मिळेल बघा. तर a आपल्याला मिळणार आहे 1, b आहे 0 आणि c आहे वजा 22. तर अशा प्रकारे आपण सराव संच 2.1 मधले पहिले 3 प्रश्न पाहिलेत. याच्यानंतरचे जे 2 प्रश्न आहेत मुळांविषयी वर्ग समीकरणांच्या, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणांची मुळे म्हणजे काय आणि त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहणार आहे. तर याच्या पुढील व्हिडिओ आणि याच्या मागचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.